अमरावती जिल्ह्यातील भातकुली परिसरात मोटरसायकल चोरीच्या घटना घडली आहे. फिर्यादी पराग कडू यांनी आपली दुचाकी बाजार चौक परिसरात उभी केली होती. मात्र काही वेळानंतर परत आल्यानंतर त्यांची दुचाकी चोरीस गेल्याचे लक्षात आलेत. याबाबत भातकुली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवलीत. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने अवघ्या 3 तासात आरोपींचा माग काढण्यात आला. या प्रकरणी सूरज उर्फ भोल्या साकवार आणि गौरव ढोणे यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोपी गौरव ढोणे याच्यावर यापूर्वीही वाहन चोरीचे तब्बल 11 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपींकडनं चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली आहे. ही कारवाई पोलिसांनी वेगवान आणि अचूक तपासामुळे यशस्वी केली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अमरावती पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता खरोखरच कौतुकास्पद आहे. अवघ्या 3 तासात गुन्ह्याचा छडा लावून पोलिसांनी मोठे यश मिळवलं आहे. दिनांक 21 मार्च 2026 रोजी पोलीस स्टेशन भातकुली अंतर्गत माऊली मंगल कार्यालय या ठिकाणी एक लग्नाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात आलेल्या एका पाहुणे पराग कडू यांची मोटरसायकल या ठिकाणी त्यांनी पार्किंगमध्ये जास्त गर्दी असल्याने बाहेर पार्क करून ठेवली होती. ती मोटरसायकल त्यांना कार्यक्रमानंतर मिळून आली नाही. त्याकरता त्यांनी पोलीस स्टेशन भातकुलीला रिपोर्ट दिला. भातकुली पोलिसांनी अवघ्या 3 तासात सदर घटनेचा तपास करत तांत्रिक तसेच गोपनीय माहितीद्वारे या 2 आरोपी आहेत, सूरज उर्फ भोला मुन्नालाल सकवार वय 30 वर्षे राहणार नांदेळा बुद्रुक तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती आणि गौरव विठ्ठल ढोणे वय 30 वर्षे राहणार म्हैसपूर तालुका भातकुली जिल्हा अमरावती यांना ताब्यात घेतो. त्यांच्याकडनं सदर गुन्ह्यातली मोटरसायकल आम्ही ताबडतोब आम्ही रिकव्हर केली. सदरची कामगिरी पोलीस स्टेशन भातकुली येथील PSI ताले, पोलीस हवालदार प्रशांत यादव, पोलीस हवालदार भगवान गिरी, प्रदीप ठाकरे, विवेक मोहोड, दलित लोखंडे, सुनील पटेल, त्रिशूल लांडे, सागर राठोड इत्यादींनी केली. नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी ज्यावेळेस कुठे लग्नाला कार्यक्रमाला जातात तर आपले जे वाहन आहे ते व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवावे, तसेच कॅमेऱ्याचे कक्षेत राहील याची काळजी घ्यावी.